कॅमेरे जे CCTV लावलेले आहेत ते कॅमेरा चालू व्हायला आणखीन 1-2 मिनिटं लागतात. म्हणून तेवढ्याच कालावधीमध्ये जर माझ्याकडे जनरेटर नसतं तर कदाचित आणखीन दुसरा प्रकार, अनुचित प्रकार घडला असता. हे नाकारता येत नाही. लाईट कोणी बंद केली याचा काही चौकशी केली तुम्ही की? नाही, आपण जनरल पाहतो. मी आता त्या गोष्टीकडे एवढं सिरियसली पाहिलेलंच नाहीये. मी त्या माणसाला, तो जो कोणी आला होता त्याला एखादा पिलेला फक्त असं असेल एखादा म्हणून त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं. त्याला तो खुनी आहे या अँगलने मी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. असं आहे की रात्री सगळा प्रकार होतो आणि पोलीस सकाळी पंचनामा करतात. नाही, सकाळी नाही, रात्री त्यांनी आले, त्यांना अटक केली. माझ्या व्हॅनमध्येच अटक केली होती. सकाळी करत होते त्यावेळेस तिथे आम्ही पोहोचलो होते. आता ते पोलिसांचं काम आहे. आता पोलीस कसं पंचनामा करत होते, काय करत होते त्याच्याबद्दलची मला कल्पना नाही. पण रात्री मेडिकलला घेऊन गेली एवढीच मला माहिती होती. आणि सकाळी आज पंचनामा केलाय तर ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने पंचनामा करतील. मला वाटतं तपास योग्य दिशेने करतील ते. बरं, तुमच्यावर जेव्हा जेव्हा आरोप झाले, बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की काही व्हिडिओ बाहेर आले, त्यानंतर तुम्हाला असं वाटतं तुमच्या जीवाला धोका आहे किंवा कोणाचा हात अशोकच काय अंदाज वाटतो? काही लोकांचं आहे, काही लोकांना हे थोडंसं सहन होत नाही म्हणून असा प्रकार करायचा प्रयत्न जरूर करतील ते. परंतु या अशा प्रकाराला मी घाबरणारा माणूस नाहीये. राजकारणामध्ये हे असे प्रकार घडतात आणि ते इथपर्यंत येतील याची मला जाणीव नव्हती. परंतु जर असं कोणी आलं तर आता मी सावध राहील. निश्चित आलेला माणूस वापस जाणार नाही याची काळजी घेईल. स्टेट लेवल तुमचा एक सहकारी जो आहे तेव्हा त्याच्यावरती आरोप होते कृषी मंत्र्यावर मुकाटेवरती की सभागृहामध्ये खेळताना पकडले गेले किंवा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सभागृहात तुम्ही अनेक वर्ष आहात, 20-25 वर्ष आहात, जिथं सामान्य लोकांचे प्रश्न मांडले जातात, त्याचं गांभीर्य दिसत नाहीये की